तुमचं खूप खूप पहिल्यांदा अभिनंदन, कारण गणपती विशेष टास्कमध्ये तुम्ही सर्वजणी विजेते झाले आहात. तर आपल्या माझ्यातली मी या छोट्याशा तुमचं एक हे सरप्राईज गिफ्ट होतं की तुमचं मुलाखत म्हणजेच एक चर्चासत्र आपण घेणार आहोत असं मी सांगितलं होतं. तर हे तुमचं एक सरप्राईज गिफ्ट होतं. हे पहिल्यांदाच मी केलं असं. इतर वेळेस आपण निकाल जाहीर करून सर्टिफिकेट वगैरे द्यायचो. आता सीमाताईंना वगैरे माहिती आहे, स्मिताताईंना, की पहिल्यांदाच असं काहीतरी आपण घेतो की लेखिकांची मुलाखत. तर माझ्यातली मी या ग्रुपतर्फे तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे गणपती तो टास्क दिला होता मी. तर तुम्ही प्रत्येक विषयावरती तुम्ही टास्क लिहिलेले आहेत. कोणी व्हिडिओ टास्क केला, कोणी लेखन केला, कोणी सोशलवरती केला, की कोणी क्रिएटिव्ह टास्क केला. तर त्या टास्कबद्दल थोडक्यात सांगायचं की तुम्हाला सुचलं कसं लिहायला, किंवा हा टास्क आपण करावा, हा आपल्याला चांगला जमेल, हे तुम्हाला कुठून प्रेरणा मिळाली, काय वाटलं, आणि त्या टास्कबद्दल थोडक्यात सांगा. आणि ह्या टास्कमुळं कशाप्रकारे म्हणजे तुम्ही लिखाणातून काय हे केलं, प्रबोधन केलं, किंवा वाचकांना काय सांगितलं, हे पण तुम्ही थोडक्यात सांगा. आणि शेवटी मग तुमच्या आवडीचं साहित्य आणि त्या टास्कमधला थोडासा भाग, आणि तुम्हाला जे आवडतं आहे, तुमची कविता असेल किंवा एक लेख असेल किंवा काहीतरी छोटीशी लघुकथा असेल, ते तुम्ही थोडक्यात त्याचं वाचन करा. आता मला जसं स्क्रीनवर दिसत आहेत तसं मी सुरुवात करते. आता पहिल्यांदाच मला दिसत आहेत त्याचे सीमाताई आहेत. तर सीमाताई, तुमची थोडक्यात ओळख आणि नंतर तुम्ही तुमच्या टास्कबद्दल सांगा. नमस्कार. नमस्कार. गंगाधरे. मी या माझ्यातली ग्रुपमध्ये 2023 पासून, जून 2023 पासून आहे आणि सगळ्या ह्याच्यात मी भाग घेते. संगीता मॅडम खूप प्रोत्साहन देतात, सर्वांनाच देतात, आणि मग बक्षीस मिळाल्यावर खूप आनंद होतो, सर्टिफिकेट मिळतं, खूप आवडतं. मी मुंबईला गोरेगाव इथे राहते आणि आता मला हे टास्क का करावं असं वाटलं त्याबद्दल मी सांगते. हल्ली आपण सगळीकडे बघतो की दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होतच आहे. त्यात सुद्धा हे गणपती बाप्पाच्या उत्सवामध्ये तर आपण फार प्रकर्षाने हे जाणून घेतो की सगळीकडे मोठमोठ्या मूर्ती असतात. शिवाय अमाप पैसा खर्च करून हानिकारक जे पर्यावरणाला हानिकारक साहित्य आहे ते वापरून मोठमोठी दृश्य उभारतात. असं सगळीकडे. नंतर डीजे असतो, खूप आवाज असतो, सगळंच असं एकंदरीत पर्यावरणाचा ऱ्हास सगळीकडे दिसतो. त्यामुळे मला असं वाटलं की मी याबद्दल काहीतरी लिहावं. आता पूर्वी कसं होतं, पूर्वी तर एकतर आर्थिक परिस्थिती सगळ्यांची बेताची होती. म्हणजे आता घरगुती गणेशोत्सव हे आपल्याला दिसतं की सगळेजण प्लास्टिक किंवा थर्मोकोल असं सगळं वापरून आपली दृश्य उभारत असतात. तर पूर्वी कसं होतं, सगळी आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे जे आपलं घरगुती साहित्य आहे किंवा जवळपास मिळणारं निसर्गातील वगैरे ते वापरून आपण नृत्य करायचं. उत्साह तर खूप होता, पण असं पर्यावरणाचा ऱ्हास आपण कधी बघितला नाही. ती सुद्धा लहान असायच्या आणि शाडूच्या बहुतेक करून प्लास्टर ऑफ पॅरिस तर तेव्हा बघायलाच नाही मिळायचं. आता मोठमोठ्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असतात, तर विघटन सहजरित्या होतच नाही म्हणून. आणि इव्हन आता प्रसादाच्या बाबतीत बोलाल तर पूर्वी प्रसाद सुद्धा किरापतीचा असायचा, जो आपल्यासाठी आरोग्यवर्धक आहे, तिथे चविष्ट सुद्धा आहे, स्वस्त सुद्धा आहे. आणि आता तर काय झालंय, तऱ्हेतऱ्हेच्या मिठाया असतात, त्यातून कधी कधी विषबाधा पण होऊ शकते. आणि आता किरापत हा शब्द फक्त आपण कुठेतरी वाचतो किंवा पेपरमध्ये मंत्री संत्री आईजीच्या जीवावर बाईजी उदार त्याप्रमाणे सर्वांना काही वाटत असतात, असं आपण किरापतीसारखं आपण बोलतो. पण खरी किरापत आता आपल्याला म्हणजे पुण्यासारख्या भागात असू शकेल, पण मुंबईला आम्हाला किरापत तिथं बघायलाच, म्हणजे घरगुती मध्ये पण नाही आणि सार्वजनिक मध्ये तर नाही. आणि असं सगळं म्हणून मला असं वाटतं की त्या दृष्टीने असं एक प्रबोधन करावं. म्हणजे मंडप जर तुम्ही उभारताय मोठे, तर तिकडे छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये निराळी रोपं लावा आणि जेव्हा गणपती बाप्पाचं विसर्जन तेव्हा तुम्ही ते दुसरीकडे बागेत एखाद्या उघड्या मैदानात वगैरे लावून त्याची जोपासना करू शकता. किंवा देखावे जर दाखवायचे असतील तर ते समाज प्रबोधनपर काहीतरी दाखवा. उगाच काहीतरी वेडेवाकडे खर्च करून, असं मला वाटतं. आणि म्हणूनच मी या विषयावर लिहायचं पसंत केलं. नक्कीच खूप छान तुम्ही सोशल टास्क लिहिला सीमाताई. आणि
आपण लिहितो त्यातून खरं तर म्हणजे एक काहीतरी असं अर्थबोध होणारं किंवा वाचकांना काहीतरी त्यांना पण समाजभान देणारं काहीतरी आपण लिहितोय आणि लेखक म्हणून आपण खरंच एक चांगली जबाबदारी आपण पार पाडतोय. मग असे जे सणवार येतील तर त्या निमित्ताने आपलं टास्क घेण्याचा उद्देश हाच असतो की तो सण नुसतं साजरा नाही करत, तर त्याच्यामागे काय शिकवण आहे किंवा त्याचा हेतू काय आहे आणि समाजानं कशा पद्धतीने अ, आपलं घर आणि समाज या दोन्हींचा मेळ घालून कशा पद्धतीने तो सण साजरा केला पाहिजे. मग आपण जास्त मोठ्या प्रमाणात नाही, पण आपल्या लिखाणातून छोटासा बदल किंवा एक शिकवण आपण वाचकांपर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळंच असे टास्क आपल्या ग्रुपतर्फे घेतले जातात. मला वाटत नाही की इतर कुठल्या ग्रुपमध्ये मी तर पाहिलेलं नाही की असे विविध प्रकारच्या विषयावरती वेगवेगळ्या पद्धतीचे टास्क होतात. कारण आपले जे आहेत अजून तर नवीन मेंबर आहेत त्यांना माहिती नाही, अजून सुरुवात आता झालेली आहे. परत मी पहिल्यापासून 23 पासूनचे टास्क परत घेते. आपला विकेंड टास्क अशाच वेगवेगळ्या विषयावरती असतो जो अगदी नाविन्याने तुम्हाला अगदी लिहायला अगदी छान वाटेल असं. म्हणजे जसं की जाहिरात लेखन वगैरे झालेलं नाही अजून. आरजेचा एक झाला बहुतेक आणि एक विजेचा झाला. असे बरेचसे टास्क आपण घेतो जेणेकरून त्यातून तुम्हाला पण वेगळं काहीतरी लिहिता येईल आणि वेगळ्या प्रकारचं लिखाणसुद्धा वाचकांना वाचायला मिळेल. असं सीमाताईंनी सोशल टास्क हा लिहिला, खूप छान लिहिला आणि त्याला खूप छान रिस्पॉन्सही दिला. आपल्या ग्रुपमधल्या बऱ्याचशा मैत्रिणींनी त्याच्यावरती अभिप्राय पण दिले. आणि मला इथं आवर्जून सांगावंसं वाटतं की खरं तर लेखन टास्क जो होता त्याच्यामध्ये पण सीमाताईंचा ब्लॉग तुम्ही वाचा, अगदी अप्रतिम झालेला आहे. पण प्रश्न असा पडला की सगळ्यांनी काय केलं, पहिल्याच विषयावरती जास्त लेखन लिहिले. जो ब्लॉगचा टास्क होता आठवणींचा टास्क होता तो सगळ्यांनीच तोच लिहिला. मग त्याच्यामुळं मग सीमाताईंचा टास्क तिथं तर एक नंबर होताच, पण मग सोशलमध्ये कोणीच लिहिलेलं नव्हतं. एकट्या सीमाताईंनी मला वाटतं होतं लिहिलं आणि अजून एक कोणतं मेंबर होते पण त्यांचा मला विशेष नाही आवडला. त्यामुळं मग लेखनमध्ये त्यांचं मी नाव घेतलेलं परत मी ते सोशलमध्ये टाकलं. पण लेखनचा ब्लॉग पण त्यांचा खूप चांगला झालेला आहे. आठवणींचा जो त्यांनी ब्लॉग लिहिला आहे गणपतीचा तो खूपच छान झालेला आहे. तसं बघितलं तर त्या ब्लॉग लेखनमध्ये पण विजेते आहेत. मला वाटतं तेव्हा त्यांना वाटलं पण असेल की आपण लेखन ब्लॉगमध्ये नक्कीच विनर होणार. पण मी त्यांचं नाव सोशलमध्ये घेतलं कारण सोशलमध्ये खूप कमी जणांनी लिहिलं होतं. मला असं वाटतं की आपण आता पहिलं सगळ्यांचं चालेल. नक्कीच सगळ्यांचे आपण आता टास्कबद्दल ऐकूयात आणि शेवटी मग तुमचं आवडीचं साहित्य घेऊया. चालेल चालेल. चालेल. आता पुढच्या आपल्या आहेत त्या दिसतात मला मेंबर अलका शिंदे. अलकाताई हो हो. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी आता आवाज येतो मॅडम माझा? हो येतोय. कॅमेरा सुरू करा. मी आता जस्ट 1 महिना झालाय हा ग्रुप जॉईन करून. हा कॅमेरा सुरू करा. कॅमेरा जॉईन करून मला जस्ट 1 महिना झालाय. कॅमेरा पण सुरू मला करा. खूप छान. अलकाताई कॅमेरा कॅमेरा सुरू करा. केलाय मॅडम. नाही दिसत नाहीये. कॅमेरा जे फोनच्या खाली जे कॅमेऱ्याचं चिन्ह दिसतं त्याच्यावर क्लिक करा. कारण कॅमेरा सुरू असेल तर आम्हाला पण समजेल की कोण बोलतोय. हा आता येत हा दिसतोय का आता? नाही परत बंद झाला. आता येते का मॅडम मी? नाही मगाशी दिसत होते. हा हो ना. हा आता हो आता दिसतंय. हा. मी फर्स्ट टाइम मॅडम असं काहीतरी अटेंड करते त्यामुळे मी खूप कन्फ्युज आहे. नाही आणि कन्फ्युज मला नका होऊ. वाटतं मी एक दीड महिन्यात झाला Relax होऊन बोला. करून हा. माझ्यातली. नक्की. हा नाही आता बोलते. आणि त्यामुळं आता मी खूप नवीन आहे तुमच्यामध्ये. तुम्ही खूप सगळे म्हणजे अनुभवी पण आहात सगळ्या आणि खूप स्ट्रॉंग लेखिका आहात. मला एक वाचायला खूप छान मिळतंय तुमच्या ग्रुपवर. हा खूप मला मोठा आनंद आहे की बाबा मी एकही पोस्ट अशी सोडत नाही की ती मी वाचत नाही. हा मी सगळ्या पोस्ट वाचते आणि त्याच्यातून आता मी ब्लॉग लिहायला शिकते मॅडम. माझ्यामध्ये दुसरा किंवा हा तिसराच ब्लॉग आहे की मी हा लिहिलाय. नाही आणि तुमचं त्यात काय लिखाण झालं माझ्या मिस्टरांचा ऍक्सिडेंट झाला त्यामुळे मला ते काव्य वाचन आणि परत हे याच्यात मला भागच घेता नाही आला. मग मी गणपतीच्या आठवणी विशेष मध्ये
100% भाग घ्यायचा म्हणून मी तो ब्लॉग 2 दिवस रात्रीचा 12-1 नंतर थोडा थोडा करून लिहिला. हो हो कारण मला दिवसभर वेळ नसतो. मी शॉपवर असते. त्यामुळे मला वेळ मिळत नव्हता. मग मी लिहिला. मला गणपती म्हणजे फक्त गणपती बसणार म्हटलं की लहानपणापासूनच्या सर्व आठवणी आठवतात मॅडम. हा मग त्यामुळे काय होतं मला हा गणपतीवरचा आठवणी टास्क लिहिताना खूप सोपं गेलं. म्हणजे खूपच इझी गेला. कारण लहानपणापासून आमच्या घरी कधी गणपती नव्हता, माझ्या माहेरी. पण एक आपल्या मंडळाचा गणपती असतो सगळ्यांचा, असा हम्म एक मंडळाचा गणपती. एकदम खेडेगावातनं मी आलेली आहे. आता पण राहतीये मी एकदम खेडेगावातच. असं काही नाहीये. बॅकग्राऊंड वगैरे पुण्याला वगैरे होते, हे होतं, हे सगळं आहे. पण तरी सुद्धा असं खेडेगावातच राहते. त्यामुळं शेतातली कामं, दुकान आणि घरचं सगळं घरचं. बघून मग मी माझं लिहिते. आणि मग मॅडम मला मग तो आठवणीवरचा टास्क लिहिताना सगळ्या अगोदरच्या आठवणी आठवायला लागल्या. मग आपोआप जसं-जसं आठवेल तसं-तसं ते कागदावर ते उमटत गेलं आणि मग ते मोबाईलवर टाइप होत गेलं. असं काही मी असं विशेष काही लिहिलं नाहीये. मला हा हा इतका आनंद झाला मॅडम सगळ्यात जास्त, की मी काही असं म्हणजे ठरवून लिहिलं नाही, वाचून लिहिलं नाही. जे मनातनं आपोआप बाहेर आलं, त्याच्यातच मी विजेती झाली. हा सगळ्यात मोठा मला आनंद होता, की माझ्या नक्कीच. आठवणी सगळ्यांना आवडल्या. मग आम्ही असं म्हणजे एक पुण्यापासून एक 30-40 किलोमीटर लांब असं राहत होतो. मग तिथे गणपती मंडळाला एक पडद्यावरती लहानपणी पिक्चर दाखवायचे मॅडम. हम्म सगळ्यांच्यातच म्हणजे असेल बऱ्यापैकी हो खेडेगावातले हो कोण मी असतील पण त्यांना पाहिलेत. एक माहिती असेल. आमचं डेकोरेशन वगैरे काय की बाबा अशा झालरी वगैरे लावायच्या, असं चकमी लावायची, की असा एक किल्ला करायचा. त्याच्या हा पुढे सगळे आपले म्हणजे हे ठेवायचे. एक लहान म्हणजे लहान मुलांचंच मंडळ असं. मग आम्ही हम्म संगीत खुर्ची, निबंध स्पर्धा, चारोळी स्पर्धा हे मला मॅडम जी लिहिण्याची आवड होती ना, ती तेव्हापासून लागली. निबंध स्पर्धेत मला दरवर्षी हॅलो हॅलो ते डोक्यात होतं ना, ते आपोआप मी त्या टास्कमध्ये लिहित टास्कमध्ये गेले. लिहिलं. नक्कीच. आणि मग ते आपोआप आणि मग त्याच्यात मग त्याच्यात आता एक सांगते, की प्रसाद. आता तुम्हाला सांगते, खरं तर लहानपणी मोदक हा प्रकार जास्त माहीत नव्हता, नव्हता. हा की असं स्पेशल घरीच फक्त मोदक ब्राह्मणांच्या घरी किंवा पुजाऱ्यांच्या घरी असा बनवला जायचा. असं खेडेगावात प्रत्येकाच्या घरी मोदक नसायचा. मग आमचा प्रसाद म्हणजे काय असायचं, गूळ शेंगदाणे, साखर शेंगदाणे किंवा आपले जास्तीत जास्त खडीसाखर, नाहीतर मग एक आपलं खोबरं आणि फुटाणे ते वगैरे. हा खिसलेलं आणि तो आपला हे खिरापत. हा साखर फुटाणे हे असलाच प्रसाद असायचा. पण त्या प्रसादासाठी सुद्धा आम्ही लाईन लावून बसलेलो असायचो सगळेजण. मग ते सुद्धा मी त्याच्यात असं लिहीत गेले, की बाबा हे असा प्रसाद होता. हम्म आता किती पदार्थ प्रसादाला असतात. पण आता असं आपण प्रसादासाठी पुढे लाईनीत जात नाही किंवा काय नाही. जो लहानपणी आपण आपोआपच जात होतो, की बाबा मला प्रसाद मिळावा. घ्यायचं. हा एक साखर फुटाणे किती 4 मिळायचे शेंगदाणे आणि 4 खडी साखरेचे दाणे. पण त्यांचं विशेष महत्व होतं मॅडम. होतं बरोबर. असं होतं. मग त्यामुळं तो प्रसादाचा गोडवा, तो आता राहिलेला नाहीये. आता सगळं बदलतंय, काळ बदलतोय, डेकोरेशन रेडीमेड येतंय, फुलं रेडीमेड येतात. आम्ही आठवड्यातनं 2-3 वेळा तरी असं रानातली सगळी तरवडाची, ह्यांची फुलं तोडून आणून त्याचं डेकोरेशन करायचो, गणपती सजवायचो. हे आता इतकं रेडीमेड आलंय त्यामुळं ते जे जुन्या पद्धती होत्या ना, त्या हम्म सगळ्या कुठेतरी म्हणजे असं मागं पडत चालल्यात. आणि मग बरोबर. शेवट गणपती विसर्जनाच्या दिवशी मॅडम सगळीकडे असं ते लाईटचं ते लावलेलं, ते लावलेलं. तेव्हा काय डीजे वगैरे असा प्रकार नव्हता. नव्हता. मग ते काय असं ते वाजंत्री वगैरे आणायचे. कुणीतरी आपलं पितळीला असं वाजवायचं. ते टाळ आणायचे घरातले वारकऱ्यांचे. ते टाळ वाजवत आपलं नाचत-गात असं गणपती विसर्जन केलं जायचं. हा मग ते एक असं वेगळाच फील असायचा. मग तो मी सगळा माझ्या टास्कमध्ये लिहिला. म्हणजे असं काही मी वेगळं की ठरवून लिहिलं नाही. पण ते मी मग माझं आपोआप लिहीत गेले आणि मला आनंद आहे की माझ्या त्या आठवणींमध्येच माझा ब्लॉग सिलेक्ट झाला. मी अगोदर खूप 2 छान लिहिले होते मॅडम. एक म्हणजे तो ह्याचा आरजेचा. हम्म आरजेचा ब्लॉग लिहिण्यासाठी मी सगळ्यांचे ब्लॉग वाचले होते. दिवसभर मी वाचत होते आणि मी सगळ्यात म्हणजे माझं कसं असतं जेव्हा पोस्ट असेल की नाही आपल्याला पोस्ट करायचं असेल ना,
पहिली घाई असते की माझं दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या नंबरला पोस्ट झाली पाहिजे. म्हणजे एक माझं असतं की पहिल्या ह्याच्यातच म्हणजे हा, आज तुम्ही लवकर पोस्ट उद्या post केली 12 पर्यंत दिलं ना तरी की बाबा आजच माझी पूर्ण झाली पाहिजे. झाली पाहिजे, बरोबर. हा आणि मग त्याच्यात मी हा ब्लॉग आहे की नाही म्हणजे हा जो आरजेचा ब्लॉग होता ना मी त्याला वेळ घेतला का तर मला सगळ्यांचं वाचून वाचून ठरवायचं घ्यायचं. होतं कसं कसं काय काय म्हणजे खूप खूप छान लिहिलेलं सगळ्यांचं. मग सगळ्यांचं वाचून मी ते खिचडी केली आणि माझा ब्लॉग लिहिला. मला वाटत होतं हा ब्लॉग माझा सगळ्यात छान झाला पण मला हा गणपतीचा ब्लॉग एवढा छान असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण खूप छान मॅडम मला खूप छान वाटलं आणि खरं सांगू हा ग्रुप जॉईन केल्यापासून माझा 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 कॉन्फिडन्स वाढत गेला की बाबा आपण एवढं नक्कीच. छान लिहितोय एवढं छान अप्रिशिएट केलं जातंय आपल्या कविता आपल्या हे. मी असं म्हणजे असं चोरून चोरूनच लिहायचे असं काही नाही फक्त वाढदिवस वगैरे आला की वाढदिवसाला कविता असं म्हणजे एक मागं पडलं होतं लिखाण ते एक हा. आता एक म्हणजे एवढ्या 1-2-3 महिन्यात मी खूपच फास्ट घेतलं म्हणजे माझं मीच दिवसातनं 2-2 3-3 कविता म्हटलं तरी लिहायला लागले. मग मी ते सगळं शेतातून आल्यानंतर थोडा वेळ लिही दुकानातून आल्यानंतर थोडा वेळ लिही ते एक मनात आपोआपच हे गेलं. मग आतली आत मला इतका आनंद होतोय की नाही की इतके छान सगळ्या जणी मला मैत्रिणी मिळाल्या एवढा छान ग्रुप झाला असा जॉईन केला मी. हा, म्हणजे मला माझ्यातली मी आल्यापासून मी खूप समाधानी आहे मॅडम. खूप छान. समाधानी. म्हणजे मी तुमच्या सगळ्यांची खूप आभारी आहे आणि मला असं वाटतं की मी चुकल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी मला नक्कीच. सांगावं की बाबा तू चुकलीये इथे या टास्क मध्ये तू कमी पडतीये. खूप छान अलकाताई. धन्यवाद मॅम. अलकाताई तुम्ही एवढं मी कविता आता सादर करू का नंतर करू? नंतर करूया आपण एकत्र हा. घेऊया. खूप छान. ताई म्हणूच नका मॅम मी अलका फक्त मला सगळ्या जणी अलका म्हणा ताई कुणीच नाही म्हणू मला नका. ती सवय आहे. खूप मी छान लहान बोललात आहे, तुम्ही एकदम छोटी असं काही नाहीये. आणि तुमचा ब्लॉग खरंच छान होता आणि जे तुम्ही हा. आता बोललात ना ते सगळं विस्तृतपणे तुम्ही लिहिलं होतं. म्हणजे मला तो ब्लॉग वाचल्यावर ना माझ्या आठवणी बालपणीच्या मला पण आठवल्या. हा. कारण मी पण कोल्हापूरची आणि कोल्हापूरला जे तुम्ही अनुभवलं ना सेम हा. माझ्या काळी मी बालपणी माझ्या 80-85च्या हा. त्यावेळेस मी पण पडद्यावरचे सिनेमा पाहिलेत. हो. पडद्यावरती मी ते नाटकं पाहिलेली आहेत त्या- आणि त्यामुळं माझ्यात पण तो गुण पहिल्यापासून आहे लिखाणाचा. त्यामुळे त्या आठवणी आणि रस्त्याच्या कडेला मग तिथंच रस्त्यावर आमचं घर तिथेच रोडलाच. त्यामुळं मी आजी आजोबांकडे लहानाची मोठी झाले आणि चौकामध्ये हा. पडद्यावरती सिनेमा लागायचा. मग दारातच पटकन आपली जागा पकडून चादर अंथरुणं काय म्हणजे पूर्वी गोधडी असायची घेऊन बसायचो सिनेमा बघायचा आणि तिथंच झोपायचं. आपल्याला बाजूला ते कळत नव्हतं, पण ते असं दिसायचं छान. हां आणि काही हा. छोटे स्टॉल लागले त्यामुळे ते एक असायचे. आवड निर्माण झाली की बाबा लिखाणाची ह्याची स्टॉल म्हणण्यापेक्षा येताना ती खेळणी घेऊन यायची हा. किती प्लास्टिकची खेळणी असायची. असायचे आणि घरातल्याच ज्या महिला होत्या त्याच घरातले कोणी भजी तोडून आणायचं कोणी काय विकायला ठेवायचं कोणी शेंगदाण्याचा लाडू हे त्या रात्री पण ते चालू राहायचं खाणं. म्हणजे ते सिनेमा पण पाहायचा पडद्यावरचा आणि ते खाणं पण सुरू असायचं. हे हा अनुभव मी पण घेतलेला आहे आणि तुम्ही खूप आणि खायचं. विस्तृतपणे तो ब्लॉग लिहिला इतका छान लिहिला की मला ते म्हणजे निग्लेक्ट करणं शक्यच झालं नसतं. इतका छान ब्लॉग झाला तुमचा तो. आणि आता तुम्ही जे म्हणलात की मी खेड्यातून आहे मी त्याचा संबंध काही नाही लिखाणाशी. तुम्ही शहरात राहतो किंवा खेड्यात राहतो याचा काही लिखाणाशी संबंध नाहीये, नाही. पण एक असं आणि इथं कुणी तसं तुम्हाला काही ग्रुपमध्ये नाही, बरोबर आहे. बोलणारी नाही, म्हणजे मी दाखवून पण एका देणार मुद्द्यात नाहीये. सांगितलं. हा त्याचा नाही संबंध कधीच नाही मॅडम. मला खूप छान अनुभव आला. हा. खूप छान आहे म्हणजे मी सांगते ना मी मनापासून खूप समाधानी आहे. म्हणजे माझ्यातली मी जी तुम्ही नुसतं नाव दिलंय ना ती ती बाहेर आली. माझ्यातली मीच मला कुठेतरी जागी झाल्यासारखी वाटतेय की बाबा खूप छान आपण कुठेतरी झोपलो होतो ते जागे जागे झालो. झालो. आणि माझ्या चालेल, ग्रुपमधल्या ओके. लेखिका म्हणजे धन्यवाद मॅम. इथंपर्यंत पोहोचलेल्या आहेत. खेड्यातून आहेत आणि परदेशातून पण आपले लेखिका मैत्रिणी आहेत. अगदी दुबई अमेरिकापासून पर्यंत आहेत. ह्याचा खूप मला पण अभिमान वाटतो हो, की हो. मी मी जे हे ग्रुप चालू केला हे काम आहे, करते आहे. खरंच चांगलं होतं. याच्यामुळं ते सगळं श्रेय तुमचंच आहे. खूप छान आलं ते खरंच खूप छान खूप आठवून छान. सांगितलं तुम्ही. हो. सीमाताई मला वाटतं स्मितांचा काहीतरी मेसेज येतोय. तुम्हाला बघायला जमत असेल तर बघून त्यांना सांगा की लिंक दिलेली आहे म्हणून. जर बॅग जाता येत असेल तर बघा नाही तर राहू दे. यासाठी मी म्हणत असते की वेळेत या म्हणजे मला परत एकदा फोन चालू केला ना बॅग जाता येत नाही. कारण हा शो सोडून पाठीमाग बॅग जाणं अवघड होतं आहे. मग स्मितांचा मेसेज येतोय फ्लॅश होतोय म्हणून बघ म्हटलं. तर अलकाताई मी पाहते तुमच्या कविता अलग चारवेळी सगळं छान असते. पटकन तुमचं पोस्ट पहिली झळकते. अलका नाव पहिलं येतं. त्यामुळे मला कळतंय की तुम्हाला लिखाणाची केवढी आवड आहे केवढी हो, याच्यात आतुरतेने तुम्ही इतकं उत्साहाने लिहिताय ना.
आणि ते छानच असतं सगळंच. मला वाटतं बऱ्यापैकी तुम्ही विनर झालेला आहात आत्तापर्यंतच्या सगळ्या टास्कमध्ये. असं छान लिहित राहा आणि आमच्या ग्रुपशी अशाच जोडलेले हा, राहा. आहे आणि सगळ्याच आपल्या मैत्रिणी सगळ्या सपोर्ट करणाऱ्या आहेत. ब्लॉग मध्ये वगैरे कमी पडते ते आता मी शिकतीये. नक्की नक्कीच. आणि सगळ्या सपोर्ट अजून करणाऱ्या एक आहेत. लेखन कार्यशाळा अटेंड केली की अजून छान होईल. हो हो, पुढच्या महिन्यात असेल आपले, हो, ते मी थँक्यू मॅडम. सांगेनच तुम्हाला. सगळ्यांचे थँक्यू. तुम्हाला पण धन्यवाद. हो हो. आपल्या पुढच्या मेंबर आहेत सीमा कुलकर्णी. नमस्कार, मी सीमा कुलकर्णी नाशिकहून बोलतेय. मी 20 नोव्हेंबर 23 हा ग्रुप जॉईन केला होता हां आणि त्याच्यात मी लिहायला लागले. आपण नेमकं डिसेंबरला माझ्या कारचा ऍक्सिडेंट झाला आणि मग मला 2 महिने माझा मोबाईल पूर्ण बंद होता. त्याच्यामुळे मी मधले 2 महिने काहीच नव्हते. हम्म. पण त्या दरम्यान माझ्या दोन्ही मांड्या फ्रॅक्चर होत्या आणि मी अंथरुणात होते. अरे आणि जेव्हा 2 महिन्यांनी मी माझा मोबाईल चालू केला तेव्हा मी बाकी कुठे नाही, माझ्यातल्या मी मध्ये रमले. कारण की काय व्हायचं की अंथरुणात होते, कुठे काही दुसरा हे नव्हतं, काही म्हणजे मला काही करता येत नव्हतं. पण इथले एक एक वेगवेगळे विषय घेऊन मी मला तिथे माझ्या आवडत्या छंदात रमवू शकले त्या दरम्यान. म्हणजे जी मला जेव्हा ती गरज होती की कुठे रमायला पाहिजे, मन रमवायला पाहिजे, की तेव्हा मी पूर्ण तिथे मन रमवलं. आणि मी तिथे तेव्हापासून मग फेब्रुवारी पासून मग मी परत लिखाण सुरू केलं. आणि बऱ्याच वेळा म्हणजे मला खूप छान वाटतं, कारण की एक तर काय होतं की जरी लिहिता येतंय पण आपल्याला एखादा विषय दिल्यानंतर त्या विषयानुसार आपल्याला विचार करून तो मांडणं, ओके. ही गोष्ट आपण आपलं लिहिताना नाही होत. म्हणजे तेवढ्यापर्यंत माझी तरी स्टेप नाहीये की अशी मी सहज कुठल्याही विषयावर घेतलं आणि लिहिलं, असं नाही होत. पण जेव्हा कधी आता विषय दिला जातो मग त्याच्यावर मग विचार केला जातो, मग तो लिहिता येतो. हां. आणि जेव्हा तो लिहिला जातो तो जो आनंद मिळतो ना, तो कसा लिहितो पेक्षा तो आपल्याला आला याचा आनंदच खूप छान खूप असतो. जास्त बरोबर. म्हणजे तो विनर असो नसो, मला तो आनंद मिळतो की मी त्याच्यावर लिहू शकले. आणि हा जो आनंद मिळतो ना, हा आनंद खूप निखळ आणि खूप सुंदर आहे. म्हणजे तो जो समाधान देऊन जातो त्याच्यामुळे. आणि मग रोज एक सकाळी एक उत्सुकतेने पाहिला जातो ग्रुप की आज काय विषय आहे. हां पण मग दिवसभर कुठेतरी तो जर जमत असेल तर ते डोक्यात तो विचार घुमतो. मग आपोआपच आपल्या बाकी चिंता काळज्या त्यांमुळे थोडस बाजूला होतात आणि मन आपोआप हव्या त्या ठिकाणी, आनंद जिथून मिळतोय त्या ठिकाणी रमतं. रमतं बरोबर. त्याच्यामुळे ते छान वाटतं, मला आवडतं म्हणजे. आणि मला खरं तर व्हिडिओ याच्यामध्ये घ्यायचं होतं पण माझ्या तब्येतीमुळे मला ते हां. जमलं नाही करणं त्या दरम्यान. आता कसं होतं, थोडासा मला प्रॉब्लेम आहे अजूनही थोडंसं. त्याच्यामुळे माझं काही काय होतं की जरी मला लिहायचं असतं कधी लिहिणं होतं कधी नाही होत. कधी मी लिहिलं तरी माझं पोस्ट होत नाही, कारण की ते तेवढ्या वेळात माझं असं हम्म. होऊ शकतं. पण ठीक आहे, मी लिहिते, याच्यातच मला आनंद आनंद मिळतो. आहे. टास्क करतानाचा तो विचार होता की एकदम गणपती म्हटला की आठवणी येतातच. कितीही हम्म. काही म्हटलं तरी गणपतीच्या आठवणी ह्या असतातच. म्हणजे लहानपणापासून गणपती येणार म्हटलं की लहानपणापासूनच्या आठवणी असतातच. आणि माझ्या बाबतीतली त्याच्यातली ती आठवण जी आहे माझ्या आईने, खरंच मी 6वी-7वीलाच होते आणि त्या दिवशी माझी आई शिक्षिका असल्यामुळे शाळेत निघून गेली आणि यावर्षी स्वयंपाक तू करायचा सगळा, असं सांगून निघून गेली. तिने काय करायचं कसं करायचं काही सांगितलं नाही. आणि खरंच मी एकटीने तो सगळा स्वयंपाक केला होता. आणि त्याच्यामुळे मला मग आपल्याला स्वयंपाक येतो हे तेव्हा मला ते जाणवलं होतं. आणि त्याचं खरंच म्हणजे मी आयुष्यामध्ये ही गोष्ट मी कबूल करते की त्याच्यामुळे मी स्वयंपाक करायला शिकले. आणि ती आठवण माझ्या आयुष्याची, म्हणजे मला गणपती म्हटला, मी जेव्हा जेव्हा गणपतीला स्वयंपाकाला उभी राहत हां मी सगळं आठवते. म्हणजे मला तो खूप आठवतो. आणि मी माझं लहानपण वाड्यात गेलेलं असल्यामुळे त्याच्यातल्या ते वेगळाच आनंद होता वाड्यामध्ये असल्यामुळे. हम्म. खूप म्हणजे कुटुंब ते एक जरी होते 8-9 कुटुंब, पण ते 8-9 कुटुंबही आम्ही एका कुटुंबाने राहत होतो. म्हणजे आमचं सुख आणि दुःख सगळं एकमेकांना वाटलंच जायचं. म्हणजे लपवणं किंवा न सांगणं हा प्रकारच प्रकार नव्हता. जे नव्हता. आहे हां ते सगळ्यांचं आहे. आणि सगळ्यांचे तसे लहान घरं होते. दार उघडे 24 तास दारं उघडे. कधी दाराला कुलूप म्हणून माहितीच नाही आमच्या वाड्यातल्या लोकांना. हां म्हणजे कधी कोणी घरात नसलं तरी दार उघडं ठेवून कोणी गेलं तरी काळजी नव्हती. अशा याच्यात वातावरणातच त्याच्यावर ते लहानपण आलं. आणि नंतर मग आता जसं म्हणजे मग सासरी आल्यानंतरचा जो एक वेगळा आनंद होता की सगळे एकत्र येऊन गणपती करायचे, मग तो एक वेगळा आनंद. मग आणि आमच्या घरात गणपती करायचं सुरू की नाही, कारण की मला असं वाटायचं की मी जर गणपती यांना म्हटलं की आपण गणपती सुरू करू तर यांना असं वाटायचं की मला त्यांच्या घरी म्हणजे माझ्या दिरांकडे नंदेकडे जायला नकोय. हां मग ही म्हणतीये म्हणून मला असं वाटत होतं की आता ते करा. हिला परत ही म्हणेल की तुम्ही कोणते ह्या वयात कुठे म्हणता ते गणपती सुरू करा. आणि अशा ह्याच्यात आम्ही दोघं जण तू म्हणजे पहिले मध्ये आमचा गणपती आता या 5-7 वर्षात आमच्या घरी आला.
आणि आता दरवर्षी बसवतो. त्याच्यामुळे आणि मला म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी ते असं काही कुठे मला आठवून किंवा मला त्याच्यासाठी वेगळा त्याच्यामुळे तो पटकन लिहिला गेला आणि मी त्याच्यात भाग घेतला. आणि म्हणजे मलाही आश्चर्य वाटलं, की मी जेव्हा निवडला गेला तेव्हा मला खरं सांगते आणि जेव्हा असं होतं, की जेव्हा आपलं निवडलं जातं ते पाहूनच इतकं छान वाटतं ना, हां. म्हणजे माझ्यातल्या मीनी खरंच माझ्यातली मी मला दिलेली आहे, असं मी म्हणते. ही गोष्ट सत्य आहे, की खरंच आहे. एकतर इतके वेगवेगळे विषय असतात ना, की म्हणजे असा ह्या विषयावर आपण लिहू शकू का? हा पहिला प्रश्न असतो जेव्हा विषय वाचते तेव्हा. हां. आणि जेव्हा तो लिहून होतो आणि मी पोस्ट करते ना, तो एक वेगळा आनंद. मला त्याच्यात विनर आहे, नाहीये हा खूप नंतरचा भाग ठरते मी. पण मी तो पोस्ट करू शकले. त्या आत्मविश्वासाने हेच माझ्यासाठी खूप मोठं असतं. म्हणजे तो आनंद खूप वेगळा असतो माझ्यासाठी आणि मी तो खरंच घेते याच्यातनं आता. आणि सध्या या माझ्या फेजमध्ये, की मी काही कुठे अजून जात नाही, मला थोडंसं प्रॉब्लेम येतो. हं. तर त्याच्यामध्ये मी इथे माझ्यातल्या मीमध्ये रमते. तर मला कसं आपलं ॲक्चुअली कसं असतं शारीरिक दुखणं किंवा मानसिक हे, जेव्हा कुठे आपण चांगल्या ठिकाणी रमतो, तो आपोआपच तुमच्या सगळ्या हार्मोन्स चांगले होतात. चांगले होत जातात. आनंद बरोबर. मिळाला, की आपोआपच तुमचं आरोग्य चालतं. तसं माझं हे होतंय सध्या, की त्याच्यामुळे मी सध्या खूप रमतीये ह्या गोष्टींमध्ये आणि छान करतीये. म्हणजे माझा वेळ खूप छान आणि मला बाहेर जायला मिळत नाहीये किंवा मी कुठे जात येत नाहीये याचं काही मला जाणवत नाही ह्या गोष्टीचा. हां. की मला घराबसल्या माझं जग माझ्या जवळ आलेलं आहे. जे बरोबर. जग ज्याच्यात मला जायचंय ते जग मला घरात मिळतं माझ्या. आणि हे सगळं मला माझ्यातल्या मीमुळे मिळतं. हे नक्की मात्र खूपच छान वाटतं मला या माझ्यातल्या मीमध्ये. म्हणजे मी रोज अगदी न चुकता भले काही वेळेस मी लिहिते, नाही लिहीत, पण मी रोज बघते. सकाळी पहिल्या 10-10:30 झाले, की आपला एक मोबाईल ओपन करायचा. आज काय दिलेलं आहे हे हं, हं. बघणं न चुकता असतं. मग त्या दिवशी ते आणि तो दिवसभर चालतं. म्हणजे जेव्हा हां. जोपर्यंत लिहित नाही ना, तोपर्यंत तो विषय डोक्यात काही राहतो. काही वेळेस तर तो विषयाचा वेळ निघून गेलेला असला तरी मी माझ्या ह्याच्यात लिहिलेला असतो. हां. तो लिहून ठेवते मी माझ्याकडे. म्हणजे मी जरी पोस्ट नाही केला, की त्याच्यावर लिखाण मात्र करते. कारण की त्या निमित्ताने लिखाणाची सवय होते. आणि तो खरंच छान वाटतं मला. हीच गोष्ट खूप छान वाटते, की तुम्ही ज्या पद्धतीने आणि त्याच्यातही असं एक ह्या गोष्टीचं कौतुक वाटतं, की इथे कुठेही कोणाची फार काही कोणाशी ओळख आहे असं मला वाटत नाही. म्हणजे कोणतीही अशी ग्रुपिझम नाहीये. खरंच ज्याचं उत्स्फूर्त जे छान आहे त्याला खरंच तेवढी छान दाद दिली जाते. हे नक्कीच. सगळ्यात मोठं वैशिष्ट्य मला या ग्रुपचं वाटतं, की कुठे काही कोणाचं म्हणजे एखाद्या व्यक्तीचं म्हणजे उगीचच उदो-उदो होतोय किंवा हां. खूपच कौतुक होतं असं काही नाही. खरंच नाही. ज्या दिवशी ज्याचं छान असेल त्याचं खरंच म्हणून निवडलं जातं आणि खूप सुंदर वाटतं ही गोष्ट. म्हणजे ही गोष्ट मी अगदी आवर्जून नमूद करते, की ह्या ग्रुपचं मला हे खूप आवडलं, की तिथे असं हे नाही राजकारण नाहीये किंवा कोणाचंच एक 2-4 जणांचंच कौतुक आहे आणि त्यांचंच असं अजिबात नाही. ते ते जास्त छान वाटतं मला. मग त्याच्यामुळे काय होतं, की जो लिखाण करताना आहे ना, तो वेगळा आनंद हं. त्यातनं मिळतो. बरोबर. आणि मला म्हणून मग मी आणि आठवण लिहिण्याचं कारण म्हणजे काय वेगळा काही विचार लिहायचा नव्हता. जे माझ्या मनात होतं ते फक्त माझ्या ह्याच्यात उतरले. हां, पण एवढं आहे की ज्या प्रत्येक वर्षी गणपतीच्या आठवणी यायच्या, पण मी अशा कधी लिहिल्या नव्हत्या. हां. त्या मात्र या निमित्ताने माझ्या एका लिहिल्या ठिकाणी गेल्या. लिहिल्या गेल्या आणि माझ्या Facebookवर त्या कायमच्या राहतील. कायमच्या राहतील. नक्कीच. तर एवढं मात्र नक्की झालं ते. खूपच छान वाटलं मला त्याच्यामुळे. खूप छान. सीमाताई, नमस्कार. ब्लॉग तर तुम्ही छानच लिहिलात आणि मी वाचला तो आणि तो छानच होता म्हणून तर तुम्ही विनर म्हणून कॅटेगरीत तुमचं नाव आलं. आणि जसं आता तुम्ही म्हटलात, की तुमचं थोडंसं तुम्हाला बरोबर. आता दुखापत झाली आणि तुम्ही माझ्यातल्या मीमध्ये येऊन रमलात आणि हे एक प्रकारचं तुम्हाला टॉनिक मिळालेलं आहे. मला इथं आवर्जून एक गोष्ट सांगायची वाटते, की अशा हो, खरंच आहे, खरंच आहे. बऱ्याचशा आपल्या ग्रुपमधल्या महिला आहेत त्या पर्सनली माझ्याशी बोलत आहेत. मी सगळ्यांचं नाव नाही सांगणार आहे, पण बऱ्याच जणांना अशा अडचणी आहेत, पण त्या माझ्यातलीमध्ये येऊन रमलेत. कोणी माझ्याशी कधीही फोन करतात, माझ्याशी पर्सनली बोलतात, माझ्याशी बोलून पण त्यांना छान वाटतं. मग मी तुमच्यासाठी काहीतरी करते ह्यातच मला खूप समाधान आहे. मला इथं एक गोष्ट सांगायची वाटते, की पुण्यामध्ये गेल्या 5-6 वर्षापूर्वी एक मला आता नाव आठवत नाही, पण आशा काहीतरी नाव आहे त्या संस्थेचं. तर तिथे ज्यांना ब्रेस्ट कॅन्सर होतो महिलांना, तर तो कॅन्सर झाल्यानंतर
त्याच्या खूप वेदना होतात. हम्म, हम्म. आपण तर म्हणजे आपल्याला तर त्या माहीतच नाही आहेत त्या वेदना, त्या हो. व्यक्तीलाच माहिती. तर ते ब्रेस्ट कॅन्सर तर ऑपरेशन झालं पण खूप दुःख ते वेदना होतात. तर त्याच्यासाठी काय केलं तर डॉक्टरांनी मिळून, पुण्यातल्या डॉक्टरांनी मिळून एक रिसर्च केला आणि असे ब्रेस्ट कॅन्सर झालेल्या महिलांची जी संस्था आहे तर तिथं त्या महिला जातात आणि त्यांनी आपण आता ढोल बघतो ना गणपतीमध्ये, ढोल वाजवायला लावले. ढोल वाजवल्यामुळे मग काय झालं, ढोल तो हातात घेऊन कमरेवर बांधून तो हाताने वाजवायचा. हाताने वाजवल्यामुळं ते जो ध्वनी निर्माण होतो ढोलचा, त्याच्यामुळे त्या आवाजांमध्ये, आणि माझा आवाज ऐकू येतो सर्वांना? हॅलो, आवाज येतोय माझा ऐकू? नेट जातं येते, आज थोडा नेटचा प्रॉब्लेम आता आहे. येतोय. हो, येतोय. नेटचा प्रॉब्लेम होतोय. हा, तेच. तर त्या वातावरणामुळे. पावसा सिग्नल हे होतं ना थोडा. तर त्या महिलांना सगळ्यांना ढोल वाजवायचं हे दिलं, ढोल वाजवायला सांगितले. मग तो ढोल कमरेवर बांधून हाताने वाजवायचा, तो दांडा घेऊन बळवायचा ढोल. तर तो ह्याचा ध्वनी ढोलचा आणि हाताला त्यांच्या तो व्यायाम व्हायचा, ते तो दांडा घेऊन वाजवायचं. त्याच्यामुळं त्यांच्या ब्रेस्टचं ते दुखणं कमी झालं. कर्करोगामुळं जे झालं होतं दुखणं, ऑपरेशन नंतरच्या ज्या वेदना होत्या त्या त्यांच्या कमी झाल्या. ह्या असं पुण्यातल्या का माझ्याकडे ती माहिती आहे, असले तर मी नक्कीच ग्रुपवरती टाकते. मी लिहिलेली आहे स्वतः ती, कारण पेपरला आली होती ती बातमी. त्यामुळं कुठलंही म्युझिक, ही म्युझिक थेरपी झाली की त्या म्युझिकमुळे, ढोल वादनामुळे त्यांच्या यातना कमी झाल्या. त्यांचं ऑपरेशन झालं होतं ब्रेस्टचं. तर अशा पद्धतीने कुठलंही, मला सांगायचं येतं आहे की कुठलीही कला असो किंवा कुठलाही तुमचा छंद आहे तो तुम्हाला तुमच्या आजारातून किंवा तुमच्या नैराश्यातून तुम्हाला नक्कीच बाहेर काढू शकतो. फक्त त्यात आपण रमलं पाहिजे, एवढंच. आणि आपला हा ग्रुप अशा पद्धतीने काम करतो आणि तुमच्या उपयोगी पडतोय, तेच महत्त्वाचं ह्याचं आहे. मला खूप अभिमान आहे आणि सगळं तुमच्या सपोर्टमुळे आहे हे. आता माझ्या ज्या खरं. मैत्रिणी आहात तुम्ही सगळ्या, ते नाही, सगळ्यांचं जे रिलेशन आहे ते खूप चांगलं आहे. जसं तुम्ही म्हटलं आता की इथं कुठलंही राजकारण नाही आहे, कोणाचे हेवेदावे नाही आहे, कोणाचं काही द्वेष नाही आहे कोणाला. जो निकाल लावला जातो तो सगळ्यांना मान्य असतो. त्यामुळे आपला ग्रुप खूप चांगला चालला आहे आणि असाच पुढे चालू राहणार आहे. कारण मी तशा पद्धतीनेच तो हँडल करते की बाबा नवीन मेंबरला पण तेवढी संधी दिली पाहिजे विनर म्हणून, बरोबर आहे. आणि जुन्यांना पण मी तेवढंच सांभाळून घेते सगळ्यांना. हम्म. त्यामुळे असं ग्रुप आपला कायम असाच राहणार आहे. बरोबर आहे. सीमाताई, खूप छान तुम्ही ग्रुपमध्ये इतकं छान बोललात. नक्की नक्की. आणि नक्कीच तुम्हाला शुभेच्छा, आणि तुम्ही लवकरात लवकर पूर्णपणे बऱ्या व्हाल आणि खूप छानपैकी माझ्यातलीमध्ये पुन्हा एकदा तुम्ही हो, लिहाल. नक्की, आणि नक्की. ब्लॉग जरी वेळ निघून गेली तरी ब्लॉग तुम्ही लिहिलेला टाकत जा. तुमच्या आवडीचं सगळं साहित्य टाका, त्याला बंधन नाही आहे. टास्क शिवाय पण चालेल. इतर पण तुम्ही टाकू शकता. आणि आमच्या सगळ्या मैत्रिणींकडून चालेल, तुम्हाला नक्की, शुभेच्छा आहेत की लवकरात हो, लवकर नक्की. तुम्ही रिकवर व्हा आणि चांगल्या तब्येतीला अगदी चांगल्या ठणठणीत राहा. दीर्घायुष्य तुम्हाला लाभो. आपण आपल्या पुढच्या मेंबरकडे जाऊया. सुविद्या करमरकर, सुविद्याताईंचं कौतुक आहे की त्या परदेशातून आपल्याशी जॉईन झालेल्या आहेत. बोला. एक तर माझ्यासाठी ऍडजस्ट केल्याबद्दल सगळ्यांना थँक्यू, टाइम ऍडजस्ट केल्याबद्दल. तुमचे पण धन्यवाद. तर मला एक तर सांगायचं, मी ग्रुपमध्ये तशी आत्ताच आली आहे. मी 5-6 महिनेच झालेले आहे, 5च महिने झालेले आहे. पण आता ते माझ्यातली मी करता करता सगळे आपल्यातले आपण झालेले आहे इथे, हो, असं हो. मला वाटतं. तर खूप छान चाललेलं आहे आणि टास्क एक तर वेगवेगळ्या प्रकारचे, त्यामुळे मी पण नवीन नवीन काहीतरी लिहायला लागली. आतापर्यंत मी फक्त चारोळी किंवा 1-2 थोड्याशा मोठ्या कविता असं लिहित होते. पण आता ते अलग किंवा शॉर्ट कथा, शतशब्द कथा वगैरे हे लिहायचं जरा प्रेरणा मिळते सगळ्यांचं बघून, त्यामुळे मी आता हळूहळू लिहायला लागली. बाकी मी कविता ह्याच्यासाठी निवडली की मला तसं लेंदी लिहायची अजून प्रॅक्टिस नाही. मी नाही लिहिलेलं कधी हम्म. कथा मोठ्या मोठ्या किंवा असे अनुभव वगैरे. पण मी नक्की ट्राय करते तुमचे ते वेगवेगळे टास्क बघून. तर म्हणून मग मी गणपतीची, आणि गणपतीच्या अगदी तोंडावर आलेले होते, सगळ्यांच्याकडे उत्साह होता, सगळीकडे वातावरण छान होतं. त्यामुळे मग मी गणपतीचे आगमन ज्याच्यावर कविता लिहिली की हा. कसं सगळ्यांची तयारी चालू असते.
मग थोडंसं त्याला कल्पकता थोडी जोडली की गणपतीच्या आवडीचे जास्वंद वगैरे फुलं ह्यांची आता पानं कशी हां धावपळ असेल, त्यांनाही उत्साह असतो. अशी थोडी एक त्यांचं मनोगत सांगण्याचा प्रयत्न केलाय, की ते मानकरी कसे असतात, त्यांचे भाव हम्म. खूप चढे असतात. कारण इथे मी गणपतीची तयारी करताना इथे मिळतं सगळं. मग इव्हन मंदार फुलांची पण माळ मिळाली, इथे पत्री मिळाली सगळं, हां पण ते खूप महाग असतं. तर म्हणलं आपल्याकडेही तसंच असतं ना. 100 शिवाय आपल्याला कमळ मिळत नाही. तिथेही खूप महाग असतं सगळं. म्हणून मग त्यांचे भाव कसे चढे असतात, मोदकाला वगैरे कसे हम्म. आता त्यांची केवढी गडबड असते, असं थोडीशी एक कल्पकता मी त्या कवितेत टाकायचा प्रयत्न केला होता. आणि ती सगळ्यांना आवडली हे मला खूप छान वाटलं म्हणजे त्यावेळेला. मी थोडीशी कल्पकता देऊन मी ते केलेलं होतं. आणि शेवटी असं की आपण शेवटी कितीही मिळालं तरी माणसाला कमीच असतं. बरोबर म्हणून मी शेवट असा केलाय की बाबा दे तू आम्हाला पण समाधान जास्त दे. हम्म. सुख आम्हाला हवं तेवढं दे, पण समाधान जास्त दे जास्त हवं आहे असं थोडंसं त्याच्यामध्ये टाकायचा प्रयत्न केला. नाही खूप आणि छानच जसं कविता झाली जास्त तुमची लिहिता येत नाही तसं जास्त हो बोलता येत नाही. कमी शब्दामध्ये जास्त सांगायचा नाही थोडा छानच प्रयत्न करते मी. तुमच्या पण कविता किंवा चारोळे असेल छानच मला असतात आवडतं ह्या ग्रुपमध्ये खरंच खूप छान आहे. कविता खूप सुंदर असतात. नाही कविता तुमची खूप छान लिहायचं आणि विषय खूप छान छान मिळतात आपल्याला. धन्यवाद आणि प्रत्येक जण त्याला वेगळे अँगलनी कसे बघतात ना हे हां पण बघणं महत्वाचं असतं. त्यामुळे इतरांचं वाचणं पण तेवढंच महत्वाचं आहे. की बरोबर प्रत्येकाचा अँगल प्रत्येकाची त्या वेळेला आपण जे थिंक करतो ना ते आपल्या कवितेत येतं. मग नंतर आपल्याला वाटतं अरे हा अँगल पण बरोबर होता, आपण का नाही घेतला हां असं. त्यामुळे मग आपलं डेव्हलपमेंट होते असं मला वाटतं. त्यामुळे संगीता ताईंचे तर खूप मनापासून आभार आहेत. खूप छान विषय आणि खूप वेगळ्या वेगळ्या विषयांना हात घालतात ना. छान वाटलं खूप. धन्यवाद तुमचे पण तुम्ही कविता लिहिली ती कविता तर छान होतीच आणि जे सादरीकरण केलं तुम्ही व्हिडिओ बनवला त्याच्यामुळं विजेती ठरली आता जिथं व्हिडिओचं टास्क असतो तेव्हा उच्चार आणि तुमचे शब्द व्याकरण समजा शुद्ध लेखन आणि व्हिडिओ म्हणला की समोरचा पाहणार आहे तुम्हाला तर सादरीकरण खूप महत्त्वाचं असतं आणि सुविधाताई तुमचा आवाज पण कवितेला साजेसा होता आणि सादरीकरण पण छानच झालं होतं त्याच्यामुळं ते कविता आणि विनर होण्यावरती यात शंका नव्हतीच आणि शब्दरचना जसं तुम्ही म्हटलं त्याच्यामध्ये तुम्ही फुलांचं पानांचं जे वर्णन लिहिलेलं आहे ते खूप छान कविता स्टार्ट टू एंड खूप छान जमली आणि चांगलं सादरीकरण केलं याला ते चांगले गुण मिळाले सादरीकरणावरती सगळा भर असतो व्हिडिओमध्ये त्यामुळे कविता पण छान हवी त्याचा उच्चार नीट झालं पाहिजे आणि आपलं सादरीकरण पण तितकंच महत्त्वाचं असतं तर तुम्ही पण आता नवीनच जॉईन झालात पण तुमचे लेखन खरंच तुमचं पण लिखाण खूपच छान आहे तर सीमाताई स्मिताशी काय बोलणं झालं का थँक्यू. स्मिताचा काय मेसेज होता लिंक जॉईन करण्यासाठी त्यांनी बघितलं की नाही माहित नाही. मी केलं त्यांना 2 वेळा केला. त्यांचा मेसेज आला होता ना स्मिताचा मेसेज आलेला नाही त्यांनी सुरू झालं का असं विचारलं होतं. हां हां हो मी लिहिलं की जॉईन करा म्हणून. ओके नंतर नाही आल्या त्या अजून बघितलं तर ठीक आहे हो चल का? नाही नको अजून त्या जॉईन नाही झालेल्या आता त्यांचं काम आहे ना वेळेत जॉईन व्हायचं ठीक आहे हा अजूनपर्यंत त्या येऊ शकतात आल्या तर घेऊ आपण त्यांना पुढच्या आपल्या मेंबर आहेत स्वाती येवले आज स्मिताताईंना शेवट ठेवूया आपले सिनियर मेंबर आहेत हो, त्या खूप छान बोलतात. चालेल नमस्कार मॅडम. नमस्कार. आवाज येतोय ना? हो येतोय हो. हा ऍक्च्युली मॅडम सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला थँक्यू म्हणावं लागेल कारण तुम्ही हा जो ग्रुप सुरू केलाय ना त्याच्यामुळे आम्हाला वेगवेगळे टास्क मिळतात आणि जे ट्रिगर मिळतं ना लिहिण्याचं ते अफलातून असतं. बेसिकली माझ्याबद्दल सांगायचं तर मी मुंबईची बॉर्न अँड ब्रॉटअप इन मुंबई पण नंतर 30 जवळजवळ 30+ इयर्स मी कॉर्पोरेट लाईफ मध्ये जॉब केला आणि मग त्याच्यानंतर खूप थकले की आता बस झालं. म्हणजे मला खरं म्हणजे लिखाणाची आवड होती. माझे आई वडील उत्कृष्ट लिहिणारे आहेत पण ते काय म्हणतात ना सवडच नव्हती कारण ते कॉर्पोरेट लाईफ म्हटल्यानंतर टार्गेट प्रेशर स्ट्रेस एकदम अफलातून सगळ्याच गोष्टी. मग शेवटी वैकुंठून जॉब सोडला आणि मग मी आणि माझ्या मुलाने मिळून आम्ही नाशिकला ऍक्च्युली छोटासा बिझनेस सुरू केला. पण बिझनेस म्हटल्यानंतर सगळं स्ट्रगल खूप असतं म्हणजे त्याच्यामध्ये पण ऍक्च्युली स्ट्रगल आहे
पण एक आहे की मेंटल पीस आहे की कोणाचं प्रेशर नाही आहे, जे आहे ते आपलं आहे. म्हणजे कोणी असं आपल्याला टॉर्चर करणारं नाही. जे नाही, होईल ते बरोबर. होईल, नाही झालं तर नाही झालं, काही इलाज नाही त्याला. अशा ह्याच्यात होतं. पण ते ते जे माझं ट्रान्झिशन हे होतं ना, पिरियड होता ना तो, की कॉर्पोरेट लाईफ टू स्वतःचं शॉप आणि स्वतःचं हे सगळं. तर ठीक आहे, उत्साह होता, मेहनती तर मी पहिल्यापासून मुंबईत म्हणजे नाशिकमध्ये असून सुद्धा मी मुंबईत जवळ तिकडे आणलेली. एवढी मी हं. बिझी तिथे पण करत होती. पण तरी सुद्धा ते जेव्हा आकाशातून विमान जायचं तेव्हा मी बघायची, अरे मी केवढी फिरणारी मी आणि आता इथे बसलीये. म्हणजे एक हे होता तो. पण ह्या ग्रुपमुळे मी जॉईन झाली. जुलैमध्ये मी जॉईन झाली. थॉट प्रोसेसच म्हणजे कम्प्लिटली चेंज झाली, म्हणजे ऍक्च्युली इन द सेन्स जे मला थोडंसं मध्ये डिप्रेशन यायचं, की अरे मी जॉब सोडला ते बरोबर केलं हां. की चूक केलं. फायदे तोटे दोन्ही साईडला होते. पण नंतर मी त्या पूर्ण त्या थॉट प्रोसेस मधूनच बाहेर आली, की नाही, जे झालं ते झालं आता. हं. आता ही ही ह्या एज मध्ये आपले जे छंद आहेत, आपल्या ज्या आवडी आहेत, त्या पण आपण जोपासायला पाहिजे. आता नाही तर कधी. शेवटी लाईफ स्मॉल आहे. बरोबर. त्याच्यात आपण ह्या गोष्टी पण केल्या पाहिजेत असं. आणि बेसिकली ज्या माझ्या त्या गोष्टी होत्या, माझ्या झोपलेल्या होत्या, माझ्या आई वडिलांचे जे जीन्स माझ्यात होते, ते केवळ या तुमच्यामुळे जागृत झाल्या. त्यामुळे तुम्हाला आधी थँक्यू म्हणावं लागेल. आणि धन्यवाद. जेव्हा जेव्हा तुम्ही ते टास्क देतात ना, तेव्हा आपोआप तुम्हाला ट्रिगर मिळतो. आम्ही इंजिनिअरिंग मध्ये म्हणायचो की ट्रिगर मिळाल्याशिवाय मशीन सुरू होत नाही. तसं. तसं आहे माझं तुमच्या बाबतीत. टास्क बघितलं की आपोआप ते सुचतं मला. हां. आता हे जे व्हिडिओ टास्क केला मी गणपती स्पेशलचा, ज्यावेळेला मी ते सगळी वाचली लिस्ट तुमची, म्हटलं अरे बाप रे बाप्पा, केवढं करायचंय आपल्याला. असंच पहिला मनात विचार आला. आणि मग नंतर म्हटलं की व्हिडिओ टास्क सगळ्यात पहिली प्रायोरिटी, व्हिडिओ टास्क. कारण कविता सादरीकरण करणं मला आवडतं. माझी आई पण प्रत्येक कविता लिहिते ना, तिचं ते हेच आहे, तत्वच आहे, की कविता आपण लिहितो ना तेव्हा ती बोलता आली पाहिजे आपल्याला स्वतःला लईमध्ये बोलतात. सहजगत्या. हां. तो फ्लो जर कवितेचा नीट आला ना तर ती खरी कविता. बरोबर. तर ती खरी कविता. असं म्हणजे तिच्या सगळ्या कविता तशाच असतात. पण मी तुम्हाला अजून हे पण सांगते, की मी जेव्हा तुमचे टास्क कंप्लीट करते, मी कधीच तिला दाखवत नाही आधी. कारण ती पण अशीच आहे, की बऱ्याच ग्रुप्समध्ये जज म्हणून वगैरे काम करते. तिला कधीच मी दाखवत नाही. कारण ते काय असतं, मग आपलं सेल्फ जातं. जसं हां. माझ्यातली मी ते जागृत व्हायला पाहिजे ना. तिचा इन्फ्लुअन्स खाली मला काही करायचं नाहीये. हे मी आधीच ठरवलेलं होतं. त्यामुळे मी आधी तुम्हाला शेअर करते. त्यामुळे अलगच्या बाबतीत पण मला तिच्याकडून आधी कळलं नाही, की अलग कसं लिहायचं. कळलं ते तुम्हा मैत्रिणींकडून कळलं, की कसं लिहायचं अलग. हं. असं. मग नंतर मी तिला ते शेअर केलं. मग ती बोलली, की "हो, बरोबर सांगितलं त्यांनी. अलग असंच लिहितात." हां. असं. तर जेव्हा मी हे गणपती स्पेशल टास्क जेव्हा मी बघितलं, तेव्हा मी तेच म्हटलं, की "बाप्पा रे, आता तुझ्याबद्दल एवढं लिहायचंय. किती वर्णू तुझी महिमा." हे पहिलं सेंटन्स माझ्या आपोआप मनात आलं, "किती वर्णू हां. तुझी महिमा." मग मी म्हटलं, "अरे, आपण चालीत म्हणू शकतो. किती वर्णू तुझी महिमा." म्हटलं, "अरे, किती वर्णू तुझी महिमा." ते आपोआप "बाप्पा मोरया रे, हां. बाप्पा बाप्पा मोर ते मोरया जुळून रे." आलं पूर्ण. हे आपोआप ते सुचत हां. गेलं आणि मग हां. आणि ती तुमची चुटकी पण मग त्याच्यानंतर मग ते पहिलं कडवं म्हटलं ते पण जुळून आलं. तुमची चुटकी पण. म्हणजे म्युझिक पण दिलात तुम्ही. चुटकी तर म्हटलं की आता आईच ती, कुठली पण आई असू द्या, मग ती पार्वती माता पण आईच आहे. तर तिला किती दुःख होईल जेव्हा गणपती बाप्पा तिकडे जातात. आणि आता तर सगळं धरतीवरती प्रदूषण आहे हे आहे. आणि त्या हं. ह्याच्यात ती तिच्या बाळाला पाठवते. म्हणून मग पहिलं कडवं मला आपोआप असं वाटलं की पार्वती माता झाली व्याकुळ, जाऊ नको म्हणते दूर, अरे धरतीवर सर्व कल्लोळ, पण तुझ्या दर्शनाला आम्ही आतुर. तूर. शेवटी आपण भक्त ना, हां. बाप्पाला असं सोडणारच नाही. तू आलाच पाहिजे. आम्ही काय पण धिंगाणा करू इकडे, पण तू आला आला पाहिजे. पाहिजे. बरोबर. अशा पद्धतीने मग ते मला आपोआप सुचत सुचत गेलं. गेलं त्या एक-एक कडवी. आणि मग मी ते तशी ती कविता सादर केली व्हिडिओवरती. आणि अक्षरशः मी विदिन हाल्फ एन अवर मध्ये कंप्लीट केलं ते. आणि त्याच्यानंतर आईला मी माझा ऑडिओ पाठवला. आईला आणि आपल्या ग्रुपवरच्या मनीषा ताई आहेत, मनीषा चंद्रिका पुरे. त्या फ्रेंड आहेत माझ्या. त्यांच्यामुळेच मी या लिंकवर आली. तर त्यांना मी ऑडिओ पाठवला माझा आधी, की म्हटलं मी अशा पद्धतीने करणार आहे. त्या दोघी बोलल्या, "अरे अप्रतिम, कर तू." हां. आणि मग मी तो व्हिडिओ शेअर केला. छानच झाला तो व्हिडिओ. तर थँक यू. आणि अजून एक मला सांगावंसं वाटतं.
हा, अजून एक सांगावंसं वाटतं की बेसिकली तुम्ही जे टास्क देतात ना, तर इथे लिहिणाऱ्या एवढ्या उत्कृष्ट आहेत ना, की मी जेव्हा वाचते तेव्हा असं मला वाटतं की नाही, अरे हेच विनर ठरणार, हा. अरे नाही हेच विनर ठरणार, असं प्रत्येकाच्या बाबतीत वाटतं. इतकं सगळं सुंदर लिहिणार आहे आणि मला खरंच कौतुक वाटतं तुम्ही कसे डिसाईड करतात की हा विनर आहे आणि हा विनर. म्हणून अक्षरशः जरी विनर लिस्ट मध्ये नाव आलं ना, तरी असं वाटतं की सगळे पार्टिसिपंटच विनर आहेत, कारण ते इतके छान लिहितात ना प्रत्येक जण, खूपच अप्रतिम. आणि तुमचं कौतुक की तुम्ही कसं सगळं वाचतात आणि सिलेक्ट करतात, खरंच म्हणजे. धन्यवाद तेच स्वातीताई. सांगावंसं आणि वाटतं. तुमची कविता जेव्हा मी व्हिडिओ आला तुमचा आणि तुमचं लेखन पण आलं मला पहिल्यांदा वाचायला आवडतंच. त्यामुळे तुम्ही नवीन मेंबर आहात, तेव्हा मी पटकन पहिलं नवीन मेंबरचं बघते की बाबा Thank you. यांनी खरंच जो चांगलं लिहिलं आहे का, आपल्या विषयाला अनुसरून लिहिलं आहे का. कारण जुन्या मेंबरना तर मी ओळखते. तुमचा ब्लॉग आला आणि समजा सीमाताईंचा आला तर मी पहिलं सीमाताईंच्या बाजूला ठेवून, मला माहिती आहे त्यांनी छानच लिहिलं आहे, पण स्वातीताई पहिला नवीन आहेत म्हटलं मी तुमचा बघणार. असं झालं त्या दिवशी आणि तुमचा व्हिडिओ आला. खूप छान. मला ते मी 2 वेळा तो व्हिडिओ ऐकला, पाहिला म्हणजे. आणि ते गाणं हे पण मला खूप छान, म्युझिक आवडलं खूप तुमचं. आणि वादच नाही की तो चांगलाच झाला, सादरीकरण उत्तम झालं आणि तो रचना पण खूप छान केलीत तुम्ही. आणि आपल्या ग्रुपमध्ये खरोखर जे चांगलं आहे त्याला विजेते ठरवलं जातंच, विनर बनवलंच जातं. चांगली गोष्ट आहे ती चांगलीच आपण त्याचं कौतुक केलंच पाहिजे. कधी कधी मला पण हा प्रश्न पडतो की बाबा सगळ्यांनीच खूप छान लिहिलं, तेव्हा मग मी सगळ्यांनाच विनर करून टाकते. त्यामुळे ते पण आपल्या ग्रुपमध्ये होतं की सगळे विनर असतात. मग पण मीच विनर झाले किंवा ती दुसरं किंवा एखाद नंबर आला एखाद्यात नाही आला तरी कोणी इथं असं मनात हे धरत नाही की बाबा असूया नाही कोणाबद्दल की मीच विनर झाले किंवा माझा ब्लॉग चांगला होता, असं काही कोणाला इथं वाटत नाही. हे खूप छान आपल्या ग्रुपचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. स्वातीताई खूप छान तुम्ही गणपती टास्क खूप छान तुम्ही कविता सादर केलीत. इतरही लेखन तुम्ही छानच करतायत. पुढच्या वाटचाली पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता आपल्या शेवटचे मेंबर राहिल्यात स्मिताताई मागापासून वाट पाहतात. मला वाटतं स्मिताताईंना वाटलं की पहिलाच आपला नंबर लागणार. स्मिताताई सीमाताई या सगळ्या फाउंडर मेंबर आहेत, त्यामुळं त्यांना निवांत चालतं, त्यामुळे त्यांचा नंबर मी आज शेवटी घेते. स्मिताताई बोला. नमस्कार सगळ्या मैत्रिणींना. तुम्ही नव्याने जॉईन झाल्या आहात आणि मला वर्ष झालं साधारण. हो. आणि संगीता मॅडमच्या विविध टास्क असतात, त्यामध्ये त्या म्हणाल्या होत्या की तुम्ही सगळे लिहून बघा, मग तुमचं तुम्हालाच कळेल की आपण कशात चांगलं लिहू शकतो. आणि सगळं लिहायचा प्रयत्न करा. त्याप्रमाणे मी प्रयत्न करते, पण मला साधारण कथा लिहायला जास्त आवडतात. आणि मी जॉईन झाल्यानंतर माझ्यातली मी जशी मला सापडले तसंच तुम्हालाही तुमच्यातली तुम्ही सापडलेल्या दिसताय. हे सगळ्यांची जी मी चर्चा ऐकता त्याच्यावरून मला असं वाटतंय. आणि आपण निरोगी राहू, या ग्रुप बरोबर जर जोडलेले राहू तर आपण निरोगी नक्कीच. राहू असं मला वाटतं. बरोबर. आता मी क्रिएटिव्ह टास्क मध्ये लिहिलेलं होतं, तर सीमा मॅडमनी सगळं सांगितलंच आहे आधी, त्यामुळे मी आता थोडक्यात सांगते की गणेश उत्सव हा फक्त उत्सव नाहीये किंवा पूजा नाही आहे, तर आपल्या सर्जनशीलतेला, संस्कारांना आणि सामाजिक जबाबदारीला जागं ठेवणारा हा क्षण छान. असं मला वाटलं. दुसरा मुद्दा म्हणजे ते सीमाताईंनी सांगितलंच आहे, थर्माकोल, प्लॅस्टिक, त्यामुळे पर्यावरणाचं कसं नुकसान होत आहे याची जाणीव मला झाली. दुसरी आणखीन एक गोष्ट म्हणजे शाडूची मूर्ती आपण का निवडतो, तर ती पाण्यामध्ये सहज विरघळते, निसर्गाला हानी होत नाही आणि मातीशी जवळ, निसर्गाचाही सन्मान केला जातो. गणपती विघ्नहर्ता आहे, पण आपणच जर विघ्न निर्माण केलं तर ते विसंगत ठरेल. बरोबर. म्हणून मला असं वाटलं की आपण हा टास्क लिहावा. आणि जे आपण ऐकत आलेलो आहे, वाचत आलोय, फेसबुकवर बघत आलेलो आहे, या सगळ्या गोष्टी अशा आठवत मी ते मुद्दे लिहून काढलेले होते. त्याच्याबद्दल मी सांगते. एक म्हणजे फुलांची सजावट, फुलांचा मंडप, फुलांचा महिरप किंवा वेली असतात, त्या वेलींनी मांडव किंवा महिरप आपण करू शकतो. फुलापानांचे आकर्षक तोरण, त्याचे पडदे, नंतर मूर्तीची पार्श्वभूमी म्हणून आपण ते सजवू शकतो. दुसरा मुद्दा होता माझा कागद, पुठ्ठे आणि पेपर मॅशे मूर्ती, तर त्यापासून सुद्धा आपण मंदिरासारखी रचना करू शकतो.
नुसत्या मूर्तीच नाही तर संपूर्ण मंडप सुद्धा आपण पेपर मॅशेने म्हणजे तो ओल्या कागदाचा जो लगदा असतो की नाही त्याच्याने त्याच्यापासून बनवू शकतो. बनवू शकतो. आणि हे सुद्धा कसं असतं, हलकं असतं, टिकाऊ होतं आणि नष्टही होऊ होऊ शकतं. शकतो. बरोबर. तिसरं म्हणजे झाडं आणि वेली, पुन्हा ते गो ग्रीन म्हणजे मोहरी किंवा जवस हे पेरल्यानंतर त्याला छान फुलं येतात. त्याचं आपण आधी पेरलं तर त्यावेळेला ते खूप छान दिसतं. त्यांनी पण आपण सजावट करू शकतो. किंवा फळं आणि भाजीचा मंडप, फळं आणि भाज्या वेगवेगळ्या रंगाच्या घेऊन, कॉन्ट्रास्ट कलर घेऊन त्यांनी पण आपण छान सजवू शकतो. भाज्यांचे रंग उत्कृष्ट कॉम्बिनेशन करून आपण ते करू शकतो. शिवाय उत्सवानंतर ते गरजूंना किंवा अनाथ आश्रमात आपण ते वाटू शकतो. म्हणजे ते वायाही जात नाही. नंतर पुनर्वापर. आता प्लास्टिक आहे, प्लास्टिक पासून फुलं माझ्या एका मैत्रिणीने केली होती आणि त्यांनीच तिने सजावट केलेली होती. तर अशा प्रकारच्या वस्तू पण आपण घेऊन सजावट करू शकतो. जुन्या पैठण्यांपासून तोरण, बॅकड्रॉप, रांगोळ्या अशाही वस्तू आपण सजावटीसाठी बनवू शकतो. आणि टाकाऊतून टिकाऊ या वस्तू तयार होऊ शकतात. पुन्हा पुन्हा धुवून आपण वापरू शकतो. यावर्षी आपण आपल्या गणपतीला दिलं तर पुढच्या वर्षी मैत्रीण सुद्धा वापरू शकते. असं. नंतर प्लास्टिकच्या बाटल्या, काचेच्या बाटल्या, डब्बे, नारळाच्या झावळ्या ह्या तर पासून आपण अनेक वस्तू तयार करू शकतो. किंवा समुद्रकिनारी असलो तर ती रेती, शंख, शिंपले यांनी सुद्धा आपण सजावट करू शकतो. पुस्तक आणि ज्ञानाची सजावट हे मला जरा वेगळं वाटलं. तर लहानशी छोटीशी लायब्ररीचा मंडप करायचा, भोवती सगळी पुस्तकं ठेवायची आणि अक्षराच्या पॅटर्नची सजावट करायची. विघ्नहर्ता म्हणजे बुद्धीची ज्ञानदाताच देवता. आहे असा आपण त्याच्यातून संदेश देऊ शकतो. ही जरा कल्पना बुद्धीची देवता म्हणून मला ही जरा वेगळी वाटली कल्पना. बियांचा मंडप म्हणजे तेच गहू, तांदूळ, मटकी आपण असे वेगवेगळे धान्य पेरून जसं नवरात्रीमध्ये करतात की नाही तसं आपण करू शकतो. आणि सेंद्रिय रंगांच्या भिंती म्हणजे गेरू आहे, चहा आहे, कापूर आहे, या सगळ्या वेगवेगळ्या वस्तूंपासून, फुलांपासून रंग बनवून भिंतींची सजावट करू शकतो. तर अशा प्रकारचे मी लिहिलेले होते. तर अशी सजावट फक्त डोळ्यांना आनंदच देत नाही तर धरती मातेचं ओझं सुद्धा ती कमी करते. बरोबर. बाप्पा म्हणजे पर्यावरणाचा रक्षक, त्याचं स्वागत आपण निसर्गाशी एकरूप होऊनच करावं हा खरा संदेश त्यातून पसरावा असं वाटतं. म्हणजे कागद, माती, रंगी फुलांनी मंडप सजवा, भक्ती भावांनी प्लास्टिक टाळा, निसर्ग जपा, संदेश द्या साऱ्या जणांनी. आपणच पाऊल उचललं पाहिजे, तो करेल असं म्हणण्यापेक्षा आपण स्वतःपासून सुरुवात करावी. आणि त्याचप्रमाणे यावर्षी मी गणपती सजगी सजावट मी केलेली होती. खूप बस छान. एवढंच मला सांगायचंय. स्मिताताई, खूप छान ब्लॉग तुम्ही खूप छान लिहिलात. तुमच्या आयडिया ज्या होत्या, कल्पना ज्या सांगितल्या त्या पण सुंदर होत्या. आणि अगदी मला ब्लॉग आवडला याचं कारण म्हणजे खूप सविस्तर लिहिलं तुम्ही. म्हणजे मी तसं सांगत असते की ब्लॉग असा इतका पण कमी नका लिहू की वाचणारा पहिल्या पॅराग्राफमध्ये संपून जाईल तुमचा ब्लॉग आणि वाचणाऱ्याला पुढे वाचण्याची उत्सुकता असते पण पुढे काहीच लिहिलेलं नसतं, तिथंच एंड आलेला असतो. तर तशा पद्धतीने नव्हता. तर तुमचा ब्लॉग पूर्ण सविस्तर, पूर्ण मुद्देसूद आणि सविस्तर वर्णन करून तुम्ही लिहिलं. आणि उपयोगी वस्तू आणि इको फ्रेंडली म्हटलं तर इको फ्रेंडली ब्लॉगच तुम्ही लिहिलात. सगळ्या टाकाऊतून टिकाऊ वस्तूचा वापर, आता जसं तुम्ही सांगितलं अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने सण साजरा करता येऊ शकतो हे तुम्ही तुमच्या ब्लॉगमधून सांगितलात. आणि तुम्ही व्हिडिओ पण केलात त्याचा. खूप छान स्मिताताई. तर सगळ्याच मैत्रिणींनी खूप छान ब्लॉग लिहिलेत म्हणून तर तुम्ही विजेते झाला आहात. आणि आता आपण मी जसं म्हटलं की तुम्हाला जे काही साहित्य सादर करायचं आहे ते तुम्ही करू शकता. परत आपण पुन्हा सुरुवात करूया सीमाताईंपासून. सीमा गंगाधरे, त्याच्यानंतर अलकाताई करतील. नमस्कार. मी माझी एक लघुकथा तुमच्यासमोर वाचून दाखवते. कथेचं शीर्षक आहे आठवणीतला गुलाब. मी ट्रेननी प्रवास करायची मुंबईमध्ये, त्यामुळे हा माझाच अनुभव म्हटला तरी चालेल. सकाळी 8:36च्या ट्रेनमध्ये विभा चढली आणि वाढदिवसाच्या शुभेच्छांचा तिच्यावर वर्षाव झाला. विभा नोकरी करत होती. त्यावेळी सुद्धा ट्रेनला गर्दी असायची, परंतु आता सारखा प्रत्येकीच्या हातात मोबाईल नसायचा. त्यामुळे असे ग्रुप्स बनवून सगळ्या जणी हसत खेळत चर्चगेट पर्यंत प्रवास करायचा.
सगळ्यांचे वाढदिवस, हळदी कुंकू, नवरात्र सगळे सण तिथेच उत्साहाने साजरे व्हायचे. विभाने ग्रुपमधील 8 जणींसाठी पुरणपोळ्या आणल्या होत्या. विभाच्या आईनी म्हणजे सासूबाईंनी तिचा वाढदिवस म्हणून आदल्या रात्रीच पुरणपोळ्या केल्या होत्या. त्यांच्या पुरणपोळ्या खूप छान, अगदी मऊसूत, तोंडात विरघळणाऱ्या असायच्या. त्यांना विभाचं खूप कौतुक होतं. सर्वजणी पुरणपोळ्यांचा आस्वाद घेत असतानाच नेहमीची 8-10 वर्षाची गुलाबाची फुले विकणारी लाली तिथे आली. सावळी, तजेदार लाली खूपच लागवी होती. ती झोपडपट्टीत राहायची, तरी पण खूप स्वाभिमानी होती. तिची आई दिवसभर ट्रेन मध्ये गजरे विकायची, तर लाली सकाळी आणि संध्याकाळी गुलाबाची फुले विकायची. दुपारी ती शाळेत जायची. तिला शिक्षणाची खूप आवड होती. सगळी फुलं विकून झाल्यावर ती अभ्यासाचं एखादं पुस्तक घेऊन वाचत बसे. तिच्या वयाची इतर मुलं भीक मागत असत, परंतु हिने कधीच कोणापुढे हात पसरला नाही. विभाचा ग्रुप आणि इतर ग्रुपशी तिला अजून खाऊ, पुस्तकं, कानातले, कधी एखादा कपडा भेट देत असत. अशी सर्वांची लाडकी लाली येताच विभाने तिला एक पूर्ण पुरणपोळी दिली आणि तिला 8 गुलाबाची फुलं द्यायला सांगितलं. लालीने 8 फुलं मोजली आणि एकच फुल शिल्लक राहत होतं. विभाने उगाच त्या एका फुलासाठी तिला दुसरीकडे जायला नको म्हणून ते सुद्धा द्यायला सांगितलं. लाली म्हणाली, नाही ताई, आज तुमचा वाढदिवस आहे. हा गुलाब माझ्याकडून तुम्हाला भेट. विभाच्या गईवरून आलं. डोळे पाणावले. आतापर्यंत मिळालेल्या वाढदिवसाच्या भेटींमधील सर्वात लक्षात राहील असा आठवणीतला गुलाब तिने हृदयाची धरला. धन्यवाद. खूप छान छान होती सीमाताई, ही कथा खूप छान. आणि खरंच लघुकथा ही अगदी तुमच्या अनुभवावर आधारित तुम्ही सांगितलीत. मुंबई लोकलमध्ये असे बरेचसे प्रसंग असतील, असे अनुभव तुम्ही घेतले असतीलच. खूप छान. आणि असे अनुभवच आपल्याला लिखाणाला प्रेरणा देत असतात. पुढच्या आपण अलकाताईंकडे जाऊ. अलका. नमस्कार. नमस्कार. मी एक कविता सादर करते. हो हो. एक काळ असाही होता. एक काळ असाही होता, नुसतं स्टेशनवर सोडताना लागे डोळ्यातून अश्रूंचा पूर व्हायला. नुसतं स्टेशनवर सोडायला गेलं तरी डोळ्यातून लागे अश्रूंचा पूर व्हायला. आज स्मशानातही डोळे कोरडे, नात्यातला ओलावा कुठेतरी हरवला. नात्यातला ओलावा कुठेतरी हरवला. जन्मही झाला आता महागडा. जन्मही झाला आता महागडा. सिझेरियनची गरज, जीव काचेच्या पेटीत. सिझेरियनची गरज, जीव असतो काचेच्या पेटीत. आणि मृत्यूही विकला जातोय व्हेंटिलेटरवर श्वासांची किंमत मोजत. आणि मृत्यूही विकला जातोय व्हेंटिलेटरवर श्वासांची किंमत मोजत. कशी होणार मग चांगली ओळख? कशी होणार मग चांगली ओळख? जिथे अश्रू आणि हास्य दोन्हीही बनावट. जिथे हसू आणि अश्रू दोन्ही माणसं ज्यांना कळत होत्या साध्या साध्या भावना. आज नात्यामध्ये हरवलाय जिव्हाळा. आज नात्यांमध्ये हरवलाय जिव्हाळा. पैशांच्या मोहात संपली ती माया. पैशांच्या मोहात संपली ती माया. अश्रूंनाही आता किंमत मोजावी लागते. अश्रूंनाही आता किंमत मोजावी लागते. कारण नात्यांच्या बाजारात विकली जाते काया. कारण नात्यांच्या बाजारात विकली जाते काया. मनापासून हसणं आता अवघड झाले. मनापासून हसणं आता अवघड झाले. मुखवट्यांच्या गर्दीत आपलं अस्तित्व हरवले. मुखवट्यांच्या गर्दीत आपलं अस्तित्व हरवले. स्वार्थाच्या या जगात मन माणूस पण शोधते. स्वार्थाच्या या जगात मन माणूस पण शोधते. नावासाठी नाती मनाने कोणीच कोणाचं कुठं उरले. सांगा ना, मनाने कोणीच कोणाचं कुठं उरले. धन्यवाद मॅम. खूप छान. खूप छान कविता, खूपच सुंदर. पुढे जाऊयात आपण. सुविद्याताई. खूप थँक्यू.
मी एक कविता वाचणार आहे. हो हो. तर कवितेचे नाव आहे तो. तो म्हणजे परमेश्वर. हं. आपण संकटात असलो की साधारण त्याची आपण तीव्रतेने आठवण काढतो आणि आपल्याला वाटतं त्यांनी पण आपल्याला लगेचच द्यावं. मदत करावी. हां. पण देवही त्यालाच मदत करतो जो स्वतः काहीतरी करतो. स्वतः बरोबर. पहिली सुरुवात करतो त्याला तो. तर त्या साधारण या आधारावर आहे. मी मानतो पानही त्याच्या इच्छेशिवाय हलत नाही. मी मानतो पानही त्याच्या इच्छेशिवाय हलत नाही. मी जाणतो पापणीही त्याच्या मर्जीखेरीज पिटत नाही. सारे चराचर डोईवर, सारे चराचर डोईवर तो खोल खोल गाभा. सारे त्याच्या इच्छेवर तरी तो तिथेच असतो उभा. खोल दुःखाच्या डोहात मी गटांगळ्या जेव्हा खातो, खोल दुःखाच्या डोहात मी गटांगळ्या जेव्हा खातो, खूप हाका मारतो तेव्हा नेमका कुठे जातो. चिडून रडून स्वतःच मी हातपाय मारतो. चिडून रडून स्वतःच मी हातपाय मारतो. कशाला त्याला विनवा, थोडं रागावूनच बोलतो. दुःखावेग शांत, संकट जाते मावळून. दुःखावेग शांत, संकट जाते मावळून. अलगद बाहेर येतो सुखरूप मी साऱ्यातून. कसा झाला चमत्कार, कुठून आली ही आभा. कसा झाला चमत्कार, कुठून आली ही आभा. अन गाली हसत फक्त तो तिथेच असतो उभा. गाली हसत फक्त वा. तो तिथेच असतो उभा. धन्यवाद. सुंदर कविता, खूप छान. छानच होती कविता. थँक्यू थँक्यू. पुढच्या आपल्या मेंबर आहेत सीमाताई, सीमा कुलकर्णी. नमस्कार. मी कविता वाचते आता. गौरी बरोबर आमचं गणपती. मग माझं घर माझ्याशी काय बोलतंय. गौरी गणपती झाल्यानंतर एक सामान्य स्त्रीच्या तिचं घर तिचं काय तिला सांगत असतं हां. हे मी माझ्या कवितेतून मांडते. रिकामं घर. रिकामं घर माझ्या कवितेचं नाव आहे रिकामं घर. रिकामं घर गुरगुरतं, भांडतं आणि एक मिनिट माहिती माझ्या याच्यातनं मी काढते. मी याच्यात लिहिलेलं नाहीये. रिकामं घर कुरकुरतं, गुरगुरतं आणि भांडतं सुद्धा. रिकामं घर कुरकुरतं, गुरगुरतं आणि भांडतं सुद्धा. आणि म्हणतं बाप्पांच्या सरबराईत तू कुर्ती गुंतून गेलीस, आमच्यावरची माया पातळ केलीस. बाप्पांच्या सरबराईत तू कुर्ती गुंतून गेलीस, आमच्यावरची माया पातळ केलीस. फ्रीज बिचारा जडावलेला, ठासून भरलेला. फ्रीज बिचारा जडावलेला, ठासून भरलेला. हलकं कर ग जरा. तेही म्हणतंय हलकं कर ग जरा. अगदी केविलवाडा, अगदी केविलवाडा. कपाटातील कपडे ओरडतायत, चेंगराचेंगरीत अगदी घायाळ होतायत. कपाटातील कपडे ओरडतायत, चेंगराचेंगरीत अगदी घायाळ होतायत. बघ कशी पायाशी घेतायत, बघ कशी पायाशी लोळण घेतायत. आणि भांड्यांच्या ट्रॉलीत मारामारी आहे. भांड्यांच्या ट्रॉलीत मारामारी आहे. वाट्यांना पातेले करतायत अरेरावी. वाट्यांना पातेले करतायत अरेरावी. मेनचटपणाने कढई अश्रू ढाळते. मेनचटपणाने कढई अश्रू ढाळतीये. फरशी चिकटपणाने चिडचिड करतीये. फरशी चिकटपणाने चिडचिड करते. वैतागून चटचट अवंतीये. वैतागून चटचटतीये. सगळे माझ्याकडे धाव घेतायत. सगळे माझ्याकडे धाव घेतायत. तक्रारींचा पाडाच वाचतायत. सगळे माझ्याकडे धाव घेतायत. तक्रारींचा पाढा वाचतायत. पण मीच मात्र गप्पगार. पण मीच मात्र गप्पगार. तुझ्या चिमण्यांची ती चहलपहल आज नीरव शांततेत हरवल्यासारखी झाली. तुझ्या चिमण्यांची ती चहलपहल आज मात्र नीरव शांततेत हरवल्यासारखी झाली. छान कविता. खरंच घर पण आपल्याशी बोलतं. या सणवार होऊन जातात आणि चांगलं वर्णन केलं सीमाताई, खूप छान. पुढच्या आपल्या मेंबर स्वातीताई. स्वाती.
मी जी कविता सादर करणार आहे ना, आपल्याला काही प्रॉब्लेम आला की देवाकडे साकडं घालतो, देवाला भंडावून सोडतो की असं माझ्या बाबतीत का झालंय, मला हे कर, मला ते कर. पण कधीतरी बाप्पाचं पण ऐकलं पाहिजे ना आपण. तर तो बाप्पा काय आपल्या पुढे कैफियत मांडतोय, हा. गणेशाची कैफियत मी आता सादर करते. आता तरी भक्ता माझं ऐकशील का, आता तरी भक्ता माझं ऐकशील का, प्रदूषण मुक्त उत्सव साजरा करशील का, प्रदूषण मुक्त उत्सव साजरा करशील का, पीओपी तर पाण्यामध्ये करी खळबळ, मोठ्या आवाजाने जाई माझेच बळ, पीओपी तर पाण्यामध्ये करी खळबळ, मोठ्या आवाजाने जाई माझेच बळ, पर्यावरणाची हानी तू टाळशील का, प्रदूषण मुक्त उत्सव साजरा करशील का, प्रदूषण मुक्त उत्सव साजरा करशील का, उंच उंच मूर्ती तू बनवून आणतो, उंच उंच मूर्ती तू बनवून आणतो, उचलायला स्वतःचीच वाट लावतो, उचलायला स्वतःचीच वाट लावतो, विसर्जनाला माझे हाल थांबवशील का, विसर्जनाला माझे हाल थांबवशील का, प्रदूषण मुक्त उत्सव साजरा करशील का, प्रदूषण मुक्त उत्सव साजरा करशील का, आणले दरवर्षी तुम्ही मला जरी, आणले दरवर्षी तुम्ही मला जरी, चुका पुन्हा पुन्हा तुम्ही त्याच करी, चुका पुन्हा पुन्हा तुम्ही त्याच करी, अरे भल तू माझ करशील का, अरे भल तू माझ करशील का, प्रदूषण मुक्त उत्सव साजरा करशील का, प्रदूषण मुक्त उत्सव साजरा करशील का. वा, थँक्यू. छान छान कविता. खरंच असंच म्हणायची वेळ येणार आहे आपल्यावर आता, येणारा काळ बघता. खरंच देवच आपला बाप्पाच म्हणणार आहे की हा, आता तरी माझं ऐका. पुढच्या आपल्या शेवटच्या मेंबर स्मिताताई. बाप्पा पण आंदोलन करायला हो मी छोटीशी कथा ऐकवते तुम्हाला. हो हो. श्वास ज्ञानाचा. रविवारची दुपार मोबाईल हातात घेऊन राहुल एका व्हिडिओ मागून दुसरा व्हिडिओ, दुसरा व्हिडिओ मागून तिसरा व्हिडिओ, इंस्टाग्रामच्या रील्स, फेसबुकचे नोटिफिकेशन, युट्यूबवरचे ट्रेंडिंग व्हिडिओ असं सगळं बघत बसलेला. त्याच्या डोळ्यासमोर सतत स्क्रीन असायचा, चमचमता रात्रंदिवस डोळ्यासमोर असायचा. सकाळची वेळ असल्याने घराबाहेर मस्त कोवळे ऊन पडलेले होतं आणि खिडकीतून ते घरभर पसरलं. आईने दोनदा हाक मारूनही राहुलने ऐकलंच नाही. वाचनाची प्रचंड आवड असलेला तोच राहुल आता फक्त स्क्रीनवर जगू लागला. मोबाईलच्या सततच्या वापराने त्याचं डोकं दुखायला लागलं. डोळ्यावर ताण येऊन डोळे चुरचुरायला लागले. एक दिवस मोबाईल पाहता पाहता चक्कर येऊन तो बेशुद्ध पडला. हातामध्ये मोबाईल, कानात हेडफोन, चेहऱ्यावर थकल्याचे भाव. त्याच वेळी एका कोपऱ्यात पडलेलं पुस्तक माणूस म्हणून जग, ते जणू जिवंत झालं, उभंही राहिलं. रागाने आणि काळजीने राहुलकडे पाहिलं. त्याच्या जवळ धावलं. त्याने प्रथम फडफडत्या पानांनी त्याला वारा घातला. आपल्या पानांच्या हातांनी राहुलच्या छातीवर दाब दिला. एकदा, दोनदा, तीनदा. त्या क्षणी काय झालं? राहुलच्या तोंडातून बाहेर पडायला लागले रंगीबेरंगी चिन्ह. इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, गेमिंग ऍप्स, निरर्थक चॅलेंजेस, फिल्टर्स, असं बरंच काही. एक एक करत सगळं बाहेर येत गेलं. अखेर दीर्घ श्वास घेत राहुलने हळूहळू डोळे उघडले. त्याचं पहिलं लक्ष गेलं त्या पुस्तकाकडे. त्याला आठवलं, लहानपणी बाबा आपल्याला झोपताना गोष्टी वाचून दाखवायचे. किशोर, चांदोबा, भीम, चंपक, शिवाजी चक्री अशा विविध पुस्तकांनी घर भरलेलं असायचं. आईने पहिल्यांदा त्याच्या वाढदिवसाला पुस्तक विकत घेऊन दिलं. त्यावेळचा त्याचा चेहऱ्यावरचा आनंद होता अवर्णनीयच. शाळेतल्या वाचनालयात घालवलेला तासनतास असं सगळं आठवून मनामध्ये उजळणी झाली. राहुल उठला. मोबाईल उचलून आधी बाजूला ठेवला. त्यानं पुस्तक उचललं. पहिलं पान उघडताना त्याच्या चेहऱ्यावर आलेले शांत भाव, समाधानी हास्य, तोच खरा त्याचा श्वास.
जेव्हा आभासी जग श्वास घ्यायला सुद्धा विसरतं तेव्हा पुस्तकच खरा प्राणवायू बनवून वाचवतात. तुम्हाला काय वाटतं? म्हणूनच पुस्तक वाचत राहा आणि माणूस म्हणून जगत राहा. वा, सुंदर कथा. धन्यवाद. खरंच म्हणजे मोबाईलच्या जगात खरंच पुस्तकाला पण आपण विसरायचं नाही आहे. पुस्तक वाचायचं आहे आणि मोबाईलवरती पण टाईप करत यायचं आहे. पुस्तकाला विसरायचं नाही. खूप छान कथा. तर आजचा हा नाही पण लहान मुलांवर खूप वाईट परिणाम हो, होतात हो. ते त्यांचे. हा. नाही, आईवडिलांनीच पुस्तक हातात घेतलं ना तर मुलंसुद्धा पुस्तकच घेतील. आईवडिलांनी मोबाईल घेतले तर मुलं पण मोबाईलच घेतील. खरं तर आजचा हा टास्क खूप छान झाला. गणपती विशेष आणि खूप छान तुमच्याशी गप्पागोष्टी पण करण्याची संधी मिळाली. तुमच्या कविताही ऐकायला मिळाल्या आणि माझ्यातली मी ग्रुपबद्दल तुमच्या काही भावना आहेत ते सगळं मला तिथं ऐकायला मिळालं. खूप छान वाटलं. तुमच्या या सगळ्या सपोर्टमुळे खूप छान वाटलं. अजूनही आपला ग्रुप मोठा होईल. आणि आता मी 2 दिवसापूर्वी जे स्टोरीचं फक्त कथांसाठी पेज काढलेलं आहे तिथं पण चांगला प्रतिसाद देतो आहे. तिथे पण तुम्ही तुमच्या कथा द्या, त्या आवर्जून मी तिथे पोस्ट केल्या जातील. तर त्या पेजवरती पण तुम्ही तेवढंच सक्रिय राहा. तिथे फक्त आपण कथा घेणार आहोत.